मी काय आणले गाणं आपल्याला खायला? मासा आणलाय. छान मासे आणलं. अजून एक आहे बघा असा बघायचा काय एक नंबर कटला मासा आणलाय आपण आज. कटला मासा बनवू. बघा आता हे मासे स्वच्छ करून घ्यायचे. त्याच्यानंतर आपल्याला पाणी खवले हे सगळं साफ करून घ्यायचं. असे स्वच्छ घाण काढून घ्यायचे. आता हे मासे आपल्याला 2-3 ते पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. बघा आता हे मासे आपल्याला 1 ते 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. आता अजून एक पाण्याने आपल्याला हे धुवून घ्यायचे आहेत मासे. हे बघा हे मासे छान स्वच्छ धुवून झालेले आहेत. हा कटला मासा आहे. आपण छान स्वच्छ धुतलाय आणि त्याच्यानंतर आपण त्याला ते 2 चमचे मीठ आणि 1.5 चमचा हळद लावणार आहोत. आणि असंच 20 मिनटं आपल्याला त्याला मॅरिनेट करायला ठेवायचं आहे. छानपैकी सगळीकडे हळद आणि मीठ लावून घ्यायचं आहे. अर्धा लिंबू ह्याच्यामध्ये पिळून घेतलेला आहे. त्यामुळं मासे खाताना खूप छान लागतात. त्याने तोटरे बसत नाही मासे खाताना. ह्यातल्याच आपण थोडेफार जे पीस आहेत ना मधले भाग ते आपण फ्राय करणार आहोत. आणि शेपटी आणि मुंडक्याची आपल्याला भाजी करायची. त्याला आपण ह्याला झाकून असंच 20 मिनटं मॅरिनेट करूया. बघा आपल्याला 2 कांदे, 1 टोमॅटो, कोथिंबीर, आलं, लसूण आणि हे खोबरं हे सगळं आपल्याला मिक्सरमध्ये छान बारीक वाटायचं आहे. बघा आता मॅडमने आमच्या काय काय घेतलंय. ह्याला आपण थोडीशी आलं लसूण पेस्ट लावून घेणार आहोत. त्याच्यामध्ये कोथिंबीर पण आपण टाकलेली थोडी. सगळ्या माशांना एक साईडने लावून घेऊ आपण आधी. हे काय घेतलंय शिला? आणि हे तांदळाचं पीठ आणि हे रवा दोन्ही पण 1-1 वाटी घेतलेला आहे. दोन्ही हे समप्रमाणातच घ्यायचं. आता हे आलं लसूण पेस्ट सगळ्यांना छान लावलेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, हे आहे ना दोन्ही पण ह्याला मिक्स करायचं आहे. दोन्हीचं हे मिश्रण एकच प्रमाणात आहे. आता हे मिक्स झालेलं आहे. तर बघा ह्याला आपण हळद आणि मीठ आधीच लावलेलं होतं. त्याच्यामुळे आपल्याला आता ह्याच्यामध्ये फक्त मिरची पावडर टाकून घ्यायची थोडीशी आणि थोडासा गरम मसाला. मसाले चांगले ह्याला तळून घ्यायचे. बघा आता मित्रांनो जाळ कसा लागला. ह्याच्यावर फ्रायसाठी आता तवा ठेवायचा. रवा आणि तांदळाचं समप्रमाणात घेतलेलं पीठ आहे. त्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला मिरची पावडर टाकायची, थोडंसं मीठ टाकायचं आणि हे मिक्स करून घ्यायचं चांगलं. म्हणजे ह्याचं कोटिंग आपल्याला ह्या माशांना करायचं. आणि आपल्याला हे मासे शालो फ्राय करून घ्यायचे तव्यात. छान चुलीवर मस्तपैकी छान मासे लागतात, खूप चवदार. आता आपला तवा तापलेला आहे. सगळीकडे असं तेल टाकून घेणार आहोत. हे माशाचे पीस आपल्याला आता छान ह्याच्यामध्ये घोळून घ्यायचं. पीठ चांगलं असं दाबून दाबून त्याला लावून घ्यायचं. अशा प्रकारे आपल्याला सगळे हे पिसाला हे चांगलं लावून घ्यायचं आहे. सगळ्या माशांना छानपैकी आपण हे कोटिंग केलेलं आहे. आता आपण ह्याला शालो फ्राय करून घेऊया. आता आपण पलटी केलेले आहेत. ह्याप्रमाणे मासे छान खरपूस तळून द्यायचे आहेत. तर बघा आता ह्याला एक बाजूने पलटी करून घ्यायचं आहे.
मस्त अशी कडक मच्छी झालेली आहे मित्रांनो. कमेंट लाईकमध्ये खरंच सांगा छान झाली का नाही ती. व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा. लाईक लावून सबस्क्राईब करा. हां येत आहे. बघा मित्रांनो, आपल्याला मासे ह्या पद्धतीने छान खरपूस तळून घ्यायचे आहेत. फिश फ्राय पूर्णपणे तळून झालेले आहे. हे बघा असे दिसत आहेत हे मासे. तर बघा आपल्याला आता भाजी करायची आहे. त्यासाठी आपण 3 चमचे तेल टाकणार आहोत. बघा पातेलं चांगलं गरम झालेलं आहे. ह्याच्यामध्ये आता आपण 3 चमचे तेल टाकून घेणार आहोत. आपण कांदा, लसूण, टोमॅटो ह्याची पेस्ट टाकणार आहोत. हा मसाला छान आपल्याला परतून घ्यायचा आहे. बारीक केलेलं खोबरं टाकायचं आणि परतून घ्यायचं. आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे. त्याच्यामध्ये आता आपल्याला खोबरं टाकायचं आहे. वाटलेलं खोबरं त्या आणि छान परतून घ्यायचं त्याला. मसाला परतून झालेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला काळा मसाला 3 चमचे, हा फिश करी मसाला, हळद आणि मीठ टाकून घ्यायचं आहे. बघा मसाल्याला छानपैकी तेल सुटलेलं आहे आणि वास पण छान सुटलेला आहे ह्याचा. तसंच छानपैकी मसाल्याला तेल सुटलेलं आहे. आता आपल्याला ह्याच्यामध्ये मासे टाकून घ्यायचे आणि माशाला छान आपल्याला परतून घ्यायचं आहे. काय काय लोक काय करतात तर असं आधी उकळल्यानंतर मासे टाकतात, पण आमच्या पद्धतीने आम्ही असं करतो की आधी मसाल्यामध्ये मासे टाकतो आणि त्याला परतून घेतो. ह्यामुळे छान माशामध्ये आहे ना मसाला चांगला लागतो. आणि आता ह्याला टॉस करून घेऊ आपण. बघा ह्या पद्धतीने टॉस करायचं म्हणजे मासे अजिबात फुटत नाहीत. तर बघा आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे. एका बाजूने माशात छान पाणी टाकायचं आहे. आपल्याला जेवढा रस्सा पाहिजे तेवढा आपण पाणी टाकू शकतो. आता आम्ही ह्यात 1.5 तांब्या पाणी टाकलेलं आहे. आणि हळूहळू माशांना हलवायचं, नाही तर मग मासे फुटतील. त्यामुळं थोडंसं हळूहळू माशांना हलवायचं आहे. बघा ह्या रसामध्ये आपल्याला डाळव्याचं पीठ टाकायचं थोडंसं पाण्यात करून. ही बारीक हारावर भाजी झालेली आहे छान. आता ह्याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकून घेऊया. बघा कशी छान तरी सुटलेली आहे. आता टाकलेला आहे आपला. आता ही भाकरी आपण अशी टाकून घेऊ. आणि त्याला आता पाणी लावून घेऊ आपण. बघा आता मित्रांनो ही भाकर आता आरावर भाजून घ्यायची आपल्याला, म्हणजे भाकर छान कडक होते. अशी भाकर खायला लय आवडते मला तर. एवढं छान बनले बघ मित्रांनो. आपली ही फिश करी आणि फिश फ्राय तयार झालेला आहे. ह्या पद्धतीने आपण ताट वाढलेला आहे आणि आता आपण जेवण करणार आहोत.